नमस्कार, जय शिवराय. मी नवनीत देशमुख आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आपण गेली काही दिवस मराठा घराण्यांचा इतिहास यावर विशेष व्हिडिओ बनवत आहोत आणि यामध्ये धारपवार घराण्याचा इतिहास या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मोगल बादशाहीचे कारभारामध्ये धारपवार घराण्याचा प्रवेश. मोगल अधिकाऱ्यांबरोबर शाहू महाराजांनी सहकारितेचे धोरण स्वीकारल्यामुळे त्यांना मराठीशाहीत उत्पन्न झालेल्या नाजूक परिस्थितीतून निभावून पार पडता आले. मोगल बादशाह बहादूर शाह याचे कारकिर्दीत जुल्फिकार खान दक्षिणच्या 6 सुभ्यांवर सुभेदार होता. त्याला मराठ्यांबरोबर सहकारितेचे धोरण ठेवणे पसंत होते. जे मराठी सरदार शाहू महाराजांचे वर्चस्व मान्य करतील त्यांना 6 सुभ्यातील चौथाई द्यावी असे जुल्फिकार खानाने त्यांना आपला दक्षिणेतील कारभारी दाऊद खान पन्नी यास फरमाविले. त्याप्रमाणे दाऊद खानाने या मोगली सुभ्यावरील चौथाई स्वतः वसूल करून मराठ्यास देण्यास प्रघात पाडला. पुढे जुल्फिकार खानाचा वध होऊन दाऊद खानाची रवानगी गुजरातेत झाली. तेव्हा ही योजना बंद पडून मराठ्यांना चौथाई वसूल मिळवण्यासाठी दक्षिणेतील मोगल सुभेदारांबरोबर झुंज करणे भाग पडले. पुढे सय्यद अब्दुल्ला व सय्यद हुसेन अली या सय्यद बंधूंचे मदतीने फरुख सियर दिल्लीचे तख्तावर आरूढ झाला. फरुख सियरने सन 1713 पासून ते 1719 पर्यंत राज्य केले. या बादशहाचे कारकिर्दीत मोगल दरबारात घडलेली कारस्थाने मराठ्यांच्या संबंधाने महत्वाची आहेत. सन 1718 मध्ये मराठ्यांनी दिल्लीचे राजकारण प्रत्यक्ष हाती घेतले. या मसलतीत पवार घराण्यातील कृष्णाजीराव, विश्वासराव, तुकोजीराव, उदाजीराव व आनंदराव या प्रमुख पुरुषांची कामगिरी दिसून येणार असल्यामुळे दिल्ली दरबारातील घडामोडी थोडक्यात लक्षात घेणं महत्वाचं आहे. सन 1713 मध्ये फरुख सियर बादशहाने सय्यद अब्दुल्लास वजीर नेमले आणि सय्यद हुसेन अलीस मुख्य बक्षिगिरीचे अधिकारावर त्यांनी नेमणूक केली. यावेळी निजामास दक्षिणेची मुख्य सुभेदारी प्राप्त झाली. सन 1713 पासून सन 1715 पर्यंत निजामाकडे दक्षिणेच्या 6 सुभ्यांचा कारभार होता. मराठ्यांस चौथाईचा वसूल करून द्यायचा नाही असा निजामाचा प्रथमपासूनच निश्चय होता. शाहू महाराजांस विरोध करण्यासाठी निजामाने शाहू महाराजांशी शत्रुत्व असलेल्या कोल्हापूरचे संभाजी महाराजांस सामील करून घेतले आणि चंद्रसेन जाधवास जहागिरी दिली. अशा प्रकारे निजाम व करवीरकर यांनी मराठेशाहीस विघातच असे राजकारण आरंभिले. तेव्हा शाहू महाराजांनी मोगलांचे पारिपत्य करण्यासाठी बाळाजी पंडित प्रधान व लष्करच्या सरदारांस जमावानिशी हुजूर बोलविले. या लष्कराच्या सरदारांत संभाजी पवार यांना येण्यात छत्रपतींनी आज्ञा केली होती. सन 1714 मध्ये शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ पेशवे यांना स्वराज्य साधन करण्याकरिता मतलबाची जी याद करून दिली त्यातील मुख्य मुद्दे येण्याप्रमाणे आहेत. शिवाजी महाराजांचे वेळी असलेले स्वराज्य मागून घेणे, दक्षिणेतील 6 सुभे त्याशिवाय गुजरात व माळवा प्रांतात अंमल जेथवर साधेल तेथवर साधणे, महाराजांची मातुश्री मदन सिंग देखील कबील मागून घेणे, कोकण पट्टी देखील राजपुरी चौद सरदेशमुखी स्वराज्य व वरकड साधेल त्याचे फरमान करून घेणे, हे सर्व मुद्दे मोगल बादशहाकडून मान्य करून घेण्यासाठी महाराजांचा आटोकाट प्रयत्न चालला होता. दक्षिणेतील मोगल सुभेदार मराठ्यांस चौद सरदेशमुखी वसूल करण्यास अडथळा करीत होते. सबब मराठ्यांनी चिडून जाऊन मोगलांचा मुलूक लुटून बेचिराग करण्याचे धोरण स्वीकारले. या समयी मराठ्यांस आपली राजकीय आकांक्षा सिद्धीस नेण्याची सुसंधी प्राप्त झाली. मोगल दरबारात इराणी व हिंदुस्थानी असे 2 पक्ष होते. हिंदुस्थानचे बाहेरून इराण अथवा त्याचे उत्तरेकडील प्रदेशातून आलेले जे अमीर उमराव ते इराणी उर्फ तुराणी पक्षाचे होत आणि ज्यांचे पूर्वज पुष्कळ वर्षे स्थायिक झाले होते ते हिंदुस्थानी पक्षाचे होत. हे दोन्ही पक्ष परस्पराचा द्वेष करीत होते. तसेच दरबारात वर्चस्व मिळवण्यासाठी व विरुद्ध पक्षाची नालायकी सिद्ध करण्यासाठी राज्यकारभारात घोटाळे उत्पन्न करण्यास मागे पुढे पाहत नव्हते. मीर जुमला निजाम व त्याचा चुलता मोहम्मद अमीन खान हे अधिकारी तुराणी पक्षाचे होते व सय्यद बंधू हुसेन अली व अब्दुल्ला हे हिंदुस्थानी पक्षाचे होते. सय्यद अब्दुल्लास वजिरीचा अधिकार मिळाला ही गोष्ट तुराणी पक्षात सहन न झाल्यामुळे त्यांस पाडाव करण्यासाठी मीर जुमला वगैरे तुराणी पक्षाभिमान्यांनी बादशहाशी सय्यदांचे विरुद्ध नाना प्रकारचे बेत केले. शिकारीचे निमित्त करून फरुख सियर बादशाह वारंवार राजधानीपासून दूर जाई आणि तिकडे
सय्यदांच्या नाशाचा काहीतरी गुप्तभेद करीत होते. असा हा गुप्तभेद करण्याचा प्रकार बादशहाचे कारकिर्दीचे आतापर्यंत चालला. शेवटी फरुखसियरच्या वर्तणुकीचा सय्यद बंधूस संशय येऊन त्यास ठार मारले. या दोन पक्षांमधील भांडणांचा परिणाम प्रथमारंभी असा झाला की सय्यद हुसेन अली व मीर जुमला यांची दिल्लीचे राजकारणातून उचलबांगडी झाली. सय्यद हुसेन अली सन 1715 एप्रिल महिन्यात दक्षिणेचे सुभेदार नेमले आणि निजामास त्या कारभारावरून दूर केले. पुढे फरुखसियर बादशहाने हुसेन अलीचा पाडाव करण्यासाठी अंतस्थ रीतीने मराठ्यांस फूस दिली. तेव्हा आलेल्या संधीचा फायदा घेऊन मराठे सरदारांनी चौथाई अंमल प्रस्थापित करण्यासाठी मोगलांचा ताबा असलेल्या खानदेश, गुजरात, माळवा प्रांतावर स्वाऱ्या करण्यास पुन्हा सुरुवात केली. मराठ्यांनी खासदाणा गोळा करून मोगलांचे मुलखात ठाणी बसवली. या प्रसंगी शाहू महाराजांनी 50,000 फौज नेमून जे मराठा सरदार कामगिरीवर पाठवले त्यात पवार विश्वासराव हे होते. हे पवार विश्वासराव म्हणजे काळूजी पवार विश्वासराव हे होते. या सुमारास काळूजी पवार यांनी मोगलांचे मुलखांवर चाल करून जो पराक्रम केला त्याविषयी वर्णन एका वीरगीतास पुढील प्रमाणे आहे. पराड मारी दल मुगलान की रोपी अनहद राड. मोगलांच्या मुलखावर चालू असलेल्या या स्वाऱ्यात पवार घराण्यातील पुरुष होते. या प्रसंगी काळूजी पवार यांच्याबरोबर त्यांचे पुत्र तुकोजीराव व कृष्णाजीराव तसेच उदाजी पवार व मलोजी पवार हे खानदेश व गुजरात व माळवा या मोगलाई अंमल असलेल्या प्रदेशावर स्वाऱ्या करून तेथील मोगल अंमलदाराकडून मराठ्यांची चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्यासाठी एवढी मातब्बर फौज ठेवीत असत की इसवी सन 1716च्या एका राजपत्रात तुकोजी व कृष्णाजी व उदाजी हे सर्व सेना 5 सहस्री व मलोजी पवार हे सेना 12 सहस्री आहेत असं लिहिलं आहे. बादशहाने सय्यद बंधू विरुद्ध चालविलेली कारस्थाने आणि मराठ्यांच्या स्वाऱ्यांपासून मुलखास होणारा उपद्रव अशा दुहेरी पेचात सय्यद हुसेन अली सापडल्यामुळे त्याने मराठ्यांशी विरोध करण्याचे धोरण सोडून दिले. पुढे सय्यद हुसेन अलीने शंकराजी मल्हार सचिव यांची मध्यस्थी स्वीकारून मराठ्यांशी गोडी करून बादशहास शह देण्याचा विचार केला. तह ठरविण्याकरिता शंकराजी मल्हार साताऱ्यास आला. पुढे बाळाजी विश्वनाथ पेशवे व चिमणाजी दामोदर यांच्या मध्यस्थीने स्वराज्य साधन करण्याकरिता शाहू महाराजांनी पूर्वी करून दिलेली मतलबाची जी याद त्यातील कलमानुसार महाराजांची वाटाघाट होऊन सन 1718 तह ठरला. हा तह हुसेन अली मार्फत शाहू महाराज व मोगल बादशहा यांच्यामध्ये झाला. या तहान्वये महाराजांस शिवाजी महाराजांचे वेळचे स्वराज्य व दक्षिणेतील 6 सुभ्यांवरील चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मिळणार होते. याबद्दल महाराजांनी 15,000 फौज बादशहाचे मदतीस ठेवावी, मोगलांचे मुलखात चोऱ्या वगैरेचा बंदोबस्त करावा आणि बादशहास दर साल 10 लाख रुपये खंडणी द्यावी असे ठरले. या तहाची खबर हुसेन अलीने बादशहास दिली, परंतु बादशहास ही गोष्ट आवडली नाही. बादशाह फरुखसियरने वजीर सय्यद अब्दुल्ला याचा नाश करण्यासाठी दिल्लीत अमीर उमरावांच्या फौज जमा करण्यास सुरुवात केली. तेव्हा अब्दुल्लाने स्वसंरक्षणासाठी हुसेन अलीस दक्षिणेतून फौजेसह मदतीस बोलाविले. त्याप्रमाणे सन 1718च्या नोव्हेंबर महिन्यात हुसेन अली औरंगाबाद सोडून निघाला. वरील तहान्वये त्यांनी मराठ्यांची 11-12 हजार फौज समागमे घेतली. या स्वारीत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्याबरोबर जे निवडक सरदार होते त्यात तुकोजीराव पवार व त्यांचे ज्येष्ठ बंधू कृष्णाजी पवार विश्वासराव तसेच केरुजीराव, उदाजीराव व आनंदराव पवार फौजेसह होते. सय्यद हुसेन अली मराठ्यांच्या फौजेसह सन 1719 फेब्रुवारी महिन्यात दिल्लीस पोहोचला. पुढे बादशहा व सय्यद बंधू यांच्यामध्ये पुष्कळ वादविवाद होऊन गोडी निर्माण झाली नाही. तेव्हा सय्यदांच्या फौजा सज्ज होऊन तारीख 28 माहे फेब्रुवारी 1719 रोजी दिल्लीत दौडत होत्या. मराठ्यांचे सैन्य राजवाड्याबाहेर उभे केले होते. सय्यदांनी राजवाड्यात जाऊन बादशाह फरुखसियर यास कैद केले. राजवाड्याबाहेर बादशहाची बाजू घेणाऱ्या अमीर उमरावांची फौज आणि मराठे व सय्यद यांची फौज यांच्यामध्ये झुंज जुंपले. या दंगलीत मराठ्यांचे 1500 लोक कापले गेले. तुकोजीराव पवार, कृष्णाजीराव विश्वासराव, केरुजीराव, उदाजीराव व आनंदराव पवार यांचे सुमारे 400 लोक जखमी झाले. या झुंजीत तुकोबराव पवार मोठ्या निकराने लढले.
10-12 लोक जखमी झाले. पुढे सय्यद बंधूंनी फरुखशेर बादशहाचा खून करून नवीन बादशहा रफी उद्दराजत यास तख्तावर बसविले. तेव्हा सन 1719च्या मार्च महिन्यात मराठ्यांना चौथाई, सरदेशमुखी व स्वराज्याच्या सनदा बादशहाकडून प्राप्त झाल्या. ही हक्कप्राप्ती मराठ्यांनी आखलेल्या राजकीय धोरणाचा पाया होय. यापुढे सर्व हिंदुस्थानभर संचार करून मराठ्यांनी ज्या ज्या राजकीय मसलती अंगावर घेतल्या व पार पाडल्या त्या सर्व धोरणानुसार मराठ्यांची सत्ता हिंदुस्थानात प्रस्थापित करण्याकरिताच होती. या महत्वाच्या हक्क प्राप्तीसाठी ज्या मराठे सरदारांनी दिल्लीस पराक्रम गाजविले त्यात तुकोजीराव पवार व त्यांचे ज्येष्ठ बंधू कृष्णाजीराव पवार विश्वासराव तसेच केरूजीराव पवार हे प्रामुख्याने होते. पुढे ते दक्षिणेत मराठे सैन्याबरोबर परत आले. मंडळी, आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. पुढील भागामध्ये पुढील विशेष माळवा प्रांतावरील स्वाऱ्या यावर आपण चर्चा करू. तोपर्यंत आपण जर इतरही भाग पाहिले नसतील तर आपण तेही भाग पहा. मराठा घराण्यांचा इतिहास यामध्ये आपण मराठा घराण्यातील विविध घराण्यांच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत आपण यादव जाधव घराण्याचा इतिहास, होळकरांचा इतिहास, पवार घराण्याचा इतिहास याचे विशेष भाग आपण आतापर्यंत केले आहेत. इतर 8 भाग जर आपण पाहिले नसतील तर तेही भाग आपण पाहावेत आणि आपल्या इतर पवार बांधवांपर्यंत देखील ही धारपवार घराण्याच्या संदर्भात असलेली महत्त्वपूर्ण माहिती आपण शेअर करावी. धन्यवाद.